प्रभूमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आपण प्रार्थना करू। धन्यवाद 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 येशू, तुझे मला धन्यवाद देतोस। तुझे उपकार मानतो राजा, सुंदर शाबात बाप्पा प्रत्येकाच्या आयुष्याला तू जोडलास राजा, उपकार मानतो राजा। विशेष प्रार्थना करतो बाप्पा, जी ऑनलाईन प्रार्थना माझे पिते जे सहभागितेमध्ये बाप्पा जोडले जाणार आहे राजा, यानंतरही बाप्पा जितके लोक बाप्पा हा व्हिडिओ बघतील बाप्पा, खरं बाप्पा ते प्रत्येकाच्या जीवनात तू आशीर्वाद दे राजा। प्रत्येकाला तुझे धार्मिक टिकून राहण्यास तू सहाय्य मदत कर बाप्पा। जो गौरव आम्ही करणार बाबा तो देखील तू मान्य कर बाबा। माझी प्रार्थना ऐकली उपकार मानतो राजा, येशूच्या नावात मागतो म्हणून नाही, आमीन। गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया। तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया। तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई।
मेरी निर्बलता में मेरा सामर, यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे, कैसा अनोखा प्यार। मेरी निर्बलता में मेरा सामर, यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे, कैसा अनोखा प्यार। माँ की तरह मुझे थामेगा वो, गिरने न देगा मुझे, मेरे आँखों के आंसू को पोंछेगा वो, बाहों में लेगा मुझे। माँ की तरह मुझे थामेगा वो, गिरने न देगा मुझे, मेरे आँखों के आंसू को पोंछेगा वो, बाहों में लेगा मुझे। यीशुआ, 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 यीशुआ। धन्यवाद देवीशी। वचन बघूया। धन्यवाद माझे जिवंत प्रिय प्रभू येशू, खरोखर राजांच्या राजा प्रभूंचे प्रभू येशू, खरोखर माझे जिवंत देवा, पुन्हा एकदा शाबाताचा दिवस आमच्या आयुष्याला जोडला असल्याबद्दल धन्यवाद देतो माझे देवा। खरोखर प्रभू येशू, गेले 40 दिवस खरोखर प्रभू येशू की त्या चांगल्या रीतीने आम्हाला सांभाळलंस, चांगले उपवास आमचे होण्यास देखील तू सहाय्याने मदत केलीस, त्याबद्दल धन्यवाद माझे जिवंत देवा। खरोखर प्रभू येशू, जे क्रूस खांबावरती तू आमच्यासाठी मरण पावला माझ्या देवा, आणि पूर्ण तू तिसऱ्या दिवशी जिवंत झाला माझ्या येशू। होय प्रभू येशू, खरोखर माझ्या देवा, खरोखर आम्ही जी स्तुती आराधना करत असताना आमचं जो येणारा जो मॅसेज आहे तो देखील तो आशीर्वादाचा देतो माझी विनंती प्रार्थना की आभार मानतो। तुम्ही पुढचा वेळ काळ सहज तुमच्या स्वाधीन तुमच्या कोड आणि तुझ्या नावात परमेश्वर तुम्हाला धन्यवाद देऊया। लूकाचा 23वा अध्याय आणि 54 ते 56 वचन बघूया। तो तयारी करण्याचा दिवस असून शास्त्री पाहिले, मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्य व सुगंधी तेल तयार केली। आमेन। आपण प्रार्थना करू। धन्यवाद राजा, चलत आपला परमेश्वर राजा, शाबात दिवशी बाबा आम्ही एकत्र जमलो असतो बाबा, तुझं वचन आणि तुझं स्तुती आणि करतो राजा, तू बघतो राजा, आम्हाला बाबा वचनाद्वारे बाबा बोलण्यास चालण्यास शिकव राजा, या वचनाद्वारे प्रत्येकाचं जीवन तू बदलू दे राजा। जसं इथं वचन बघा आम्हाला प्रत्येकाला समजून सांगणार बाबा, त्यांना देखील तू आरोग्याने भर राजा, चांगलं समजवण्यास देखील तू सहाय्य मदत कर बाबा। उपवासाच्या दिवशी बाबा आम्हाला प्रत्येकाला स्ट्रॉंग बनवलंच बाबा, आमच्यासोबत चाललास म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो राजा। असंच आमची प्रार्थना ऐकत राहा बाबा, आमच्याद्वारे तुझं स्तुती आहे तू घडून आण राजा, सर्व काय तुझ्या इच्छेनं तो उदे राजा। मी तू पुढचे वेळ का तुझ्या विश्वास नावाने मागतो म्हणून तो पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया। आज या शाबातामध्ये पुन्हा एकदा ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तुम्ही सगळेजण या ठिकाणी तुमचा मोबाईल घेऊन किंवा तुमच्या टी व्हीवर देवाचं वचन ऐकण्यासाठी तुम्ही तयार झालेला आहात।
आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद दिव्या ग्रुपमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतोय. आनंद वाटतोय या ठिकाणी पुन्हा एकदा वचन सांगण्याची संधी तुमच्या पुढं मला मिळालेली आहे. आणि महत्वाचा जो मुद्दा आहे यामध्ये, काल सुद्धा संदेश येशू ख्रिस्ताचं जे जीवन चरित्र आहे त्याचा जो उद्देश आहे आणि त्याने जो उद्देश घेऊन ह्या जगामध्ये आलेला आहे तो परमेश्वराने कसा सफर केलेला आहे काल आपण पाहिलेला आहे. आणि ज्यावेळेला आपण पवित्र शास्त्रामध्ये जातोय उत्पत्तीच्या पुस्तकापासून सुरुवात केली आणि आपण प्रकटीकरणापर्यंत गेलो. म्हणजे त्या ठिकाणी उत्पत्तीमध्ये जर आपण जर पाहिलं त्या ठिकाणी सांगितलेले परमेश्वराने 6 दिवस आकाश, पृथ्वी, चंद्र, तारे म्हणजे सगळी सृष्टी निर्माण केली. आणि उत्पत्ती याचा 2 अध्याय 3 वचनामध्ये जर पाहिलं, देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. आणि मग याच्यामध्ये जर पाहिलं प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 11वा अध्याय 19वा वचन जर पाहिलं तर त्या ठिकाणी कोश दृष्टीस पडला असं त्या ठिकाणी सांगितलं. मग नेमकं त्या कोशामध्ये काय होतं याचं जर आपल्याला उत्तर शोधायचं तर इब्री लोकास्पत्र याचा 9वा अध्याय 4थं वचन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये त्या कोशामध्ये अहरोनाच्या काठ्या होत्या, कळ्या आलेल्या, मान्ना त्यामध्ये ठेवलेला होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 10 दिव्याच्या पाट्या त्याच्यामध्ये. म्हणजे जर आपण उत्पत्तीपासून जर सुरुवात केली प्रगटीकरणापर्यंत आणि मग मधले बरेच वचन जर आपण पाहिले तर शाबात आणि शाबाताचं महत्व आपल्याला पवित्र शास्त्रातून ज्यावेळेला धुंडाळतोय, ज्यावेळेला शोधतोय त्यावेळेला आपल्याला प्राप्त होतो. काल जे ऐकलं येशू ख्रिस्ताचं दुःख सहन आपण काल ऐकलं. पण वचनांच्या पालनाचा जर विचार आला, जसा येशू त्या वधस्तंभावर मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतोय आणि प्राण सोडून दिला, ज्या त्याच्या शिष्य आल्या त्या लगेच धावत गावात गेल्या. धावत गावात गेल्या आणि खरेदी करायला. येशूमध्ये मसाला भरायचा होता. त्याचं जे उत्तर कार्य आहे, मरणानंतरचं कार्य, त्याची तयारी करण्यासाठी ह्या सगळ्या मार्था, मरिया जेवढ्या होत्या, ज्या शिष्य होत्या सगळ्या धावत गेल्या दुकानं बंद व्हायच्या अगोदर. कारण सुरुवात जी होणार होती, सायंकाळ होणार होती. आणि त्या सायंकाळ पूर्वी त्या प्रभूला मसाल्याने भरायचं होतं, सुगंधी मसाल्याने भरायचं होतं.
सुगंधित मसाला त्याच्या शरीराला लावायचा होता आणि म्हणून त्याची तयारी करण्यासाठी त्या गावात गेल्या. परंतु परत येईपर्यंत सूर्यास्त झालेला होता. म्हणजे जर विचार आपण केला त्या ठिकाणी सगळे काम त्या ठिकाणी ठप्प होणार होतं, कारण देवाच्या जय जयकाराला त्या ठिकाणी सुरुवात होणार. त्यांची मनोमन इच्छा होती की आपण जावं, येशूच्या जवळ जावं, त्याची सेवा करावी. मरणानंतर जी सेवा आहे ती आपण ती करावी, पण वेळ संपलेली होती. आणि निर्गम याचा 20वा अध्याय 8 ते 11 वचन जर पाहिले तर त्या दिवशी कुठलाही काम धंदा करायचं नाही असं देवाचं वचन, देवाची आज्ञा आणि महत्वाची आज्ञा त्या जाणत होत्या, कारण त्या येशू बरोबर आहे. आणि ती आज्ञा म्हणजे शाबाताची आज्ञा, महत्वाची गोष्ट शाबाताची आज्ञा. मला विचार आला, येशूने प्राण सोडलेला आहे. वचनाप्रमाणे जर पाहिलं तर एक श्रीमंत माणूस त्या पिलाताकडे गेला, याचकाकडे त्या ठिकाणी गेला आणि येशूचं शरीर त्या ठिकाणी मागितलेलं आहे. तो मरण्यापूर्वी जे 650 वर्ष अगोदर भविष्य सांगण्यात आलेले यशया 53 मध्ये, ते भविष्य त्या ठिकाणी पूर्ण होत राहिले. आपण ते भविष्य बघूया. यशयाचा 53वा अध्याय 7 ते 9 वचनामध्ये ते भविष्य आहे. जी व्यक्ती त्याच्याकडे आलेली होती ती धार्मिक होती, येशूचे शरीर मागण्यासाठी. जे वधस्तंभावर होता, शाबाताला सुरुवात होणार होती आणि वधस्तंभावर ते प्रेत त्या ठिकाणी ठेवू शकत नाही, त्याला खाली उतरावं लागणार होतं. आणि म्हणून ती व्यक्ती गेलेली होती. ती व्यक्ती जी गेली ती श्रीमंत होती. ती व्यक्ती त्या ठिकाणी जी गेली ती श्रीमंत होती. आणि पहा त्या ठिकाणी देवाचं वचन काय सांगते. त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमलेली होती. ज्यांनी त्याला मारलं त्यांच्या मनामध्ये विचार होता, ज्यांनी त्याला मारलं, कारण मारणारे त्याला वाईट समजत होते. ज्यांनी त्याला मारलं त्यांच्या मनामध्ये होतं चोरांबरोबर याला सुद्धा टाकून द्यायचं. विचार त्यांच्या मनामध्ये बाका विचार, वाईट विचार त्यांच्यामध्ये चालले होते. पण प्रभू परमेश्वराचं भविष्य अगोदर ठरलेलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी वचन आहे, त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमलेली होती. म्हणजे या लोकांनी सगळ्यांनी विचार केलेला होता, याला चोरामध्ये मारायचे, चोरामध्ये याला टाकायचे आणि मेल्यानंतर कबर सुद्धा दुर्जनांचीच कबर त्याला द्यायची. पण झालंय काय, देवाच्या सांगण्याप्रमाणे काय घडलंय तर ते या ठिकाणी सांगितलेले, त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमलेली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्याला प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. म्हणजे ही जी तयारी चाललेली होती, या स्त्रिया ज्या जाणार होत्या, शिष्या ज्या जाणार होत्या, येशूला बघायचं होतं, येशूला भेटायचं होतं, येशूला मसाला त्यांना लावायचा होता, येशूची सेवा त्यांना करायची होती, हा विचार त्यांच्या मनामध्ये आलेला होता. पण त्या सुद्धा येशू बरोबर राहिलेल्या असताना त्यांना कळलं की अंधार पडलेला आहे. त्यांना कळलं की अंधार पडलेला आहे, शाबाताला सुरुवात झालेली, आता आपण कुठलंच काम करू शकत नाही. शाबात होता आणि कधी न चर्चला येणार.
कधीच म्हणजे मला या 23 वर्षामध्ये मी कधी चर्चला त्या व्यक्तीला पाहिलं नाही, अशी व्यक्ती मी शाबात त्या दिवशी होता. आणि मी टाळलं नाही, पण मी म्हटलो चर्च सुटल्यानंतर मी मैतीला त्या ठिकाणी प्रेतक्रियेला मी त्या ठिकाणी चर्च सुटल्या, म्हणजे त्या ठिकाणी मी सुद्धा चुकलेलो होतो, त्याच्यामध्ये वादच. मला पोहोचायला उशीर झाला कारण चर्च 1:15 पर्यंत चर्च चाललं. चर्च नंतर मी त्या ठिकाणी पोहोचलो. दुसरे कोणीतरी पास्टर त्या ठिकाणी प्रार्थना करत होते, पण त्याच्यातली एक नेहमी जी चर्चला जाणारी व्यक्ती आहे ती कोणाजवळ तरी बोलत होती. मग बाळकाने कोणाकडे तरी संदेश द्यायचा होता, चर्च सोडायचं होतं आणि प्रेतक्रियेला त्या ठिकाणी यायचं होतं. जर आपण याच्या बाबतीत जर पाहिलं, वचनांच्या बाबतीत जर पाहिलं, मार्था मारिया जो मसाला आणायला गेलेला होता, त्यांची इच्छा होती अंधार पडायच्या अगोदर येशूची सेवा करावी, येशूला त्या ठिकाणी सुगंधी द्रव्य त्या ठिकाणी लावावं, हे त्यांच्या मनामध्ये ठरलेलं होतं. उत्तर क्रियेसाठी त्या तयार झालेल्या होत्या. मात्र शाबाताला सुरुवात झाली होती, परमेश्वराची ती आज्ञा होती. आणि तिथं देवाचं वचन असं सांगते की त्या दिवशी त्या गप्प राहिल्या. पण जर बारीक विचार जर आपण केला, त्या ज्या गप्प राहिल्या, बारीक जर विचार केला, मला आठवतं याच्यामध्ये योहानाचा 1 अध्याय 1 वचन, योहान 1:1, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता. आणि तिथं जर पुढे जर पाहिलं आपण 12 ते 14 वचनामध्ये, तिथं सांगितलेले शब्द देही झाला, हे सगळं सांगितलेले येशूबद्दल सांगितलेले. इथं मार्था मारिया किंवा त्या शिष्या मसाला घेऊन आलेल्या होत्या, आज जरी त्या येशूला भेटू शकत नव्हत्या, आणि भेटल्या तरी त्याचं प्रेत फक्त त्यांना दिसणार होतं. मात्र जेव्हा शाबाताला सुरुवात झाली, त्या मार्था मारियाला माहित होतं आता येशूचे शब्द आमच्या कानावर पडणार आहेत. जेव्हा आम्ही मंदिरात जाऊ, जेव्हा आम्ही सभास्थानात जाऊ, तेव्हा येशूचे शब्द, येशू पुन्हा आमच्याशी बोलणार, कारण तो देवाचा शब्द आहे, तो पुन्हा आमच्याशी बोलणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या शिष्या जाणत होत्या, माझा प्रभू मेलाच नाही, माझा प्रभू, आमचा प्रभू आमच्याशी शाबात दिवशी सभास्थानामध्ये चर्चमध्ये आमच्याशी बोलणार आहे, कारण तो देवाचा शब्द आहे. एक शाबाताचं पालन त्यांनी केलं, पण दुसरा विश्वास की देवाचे वचन आमच्या कानावर पडणार आहे, देव प्रभू पुन्हा आमच्याशी बोलणार आहे. आणि म्हणून त्या दिवशी त्या स्वस्त राहिल्या. बऱ्याच वेळेला बरेच जण ज्यावेळेला काही चांगल्या गोष्टी होत असतात, चांगल्या गोष्टी ज्यावेळेला चाललेल्या असतात, पण नेमकं त्याच वेळेला येशूचं बघा सगळं चांगलं केलं आणि सगळं चांगलं कुठपर्यंत केलं, जोपर्यंत त्याच्या जीवात जीव होता तोपर्यंत त्यांनी चांगलं केलेले. त्या वधस्तंभावर तो म्हटलेला, हे बाबा यांना क्षमा कर, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी चांगलं केले. मात्र सगळे विरोधात गेले त्याच्याच. खोटे साक्षीदार त्या ठिकाणी जमा केले, त्याला मारणारे त्या ठिकाणी जमा केले, त्याला घोसकणारे त्या ठिकाणी जमा केले, हातापायामध्ये खिळे ठोकणारे त्या ठिकाणी जमा केले. विचार करा, जो चांगलं करतोय त्याला नेहमी अडवणारे असतात. आपल्या बाबतीत पण तसंच आहे. काही गोष्टी चांगल्या असतात. एक वचन जर पाहिलं, फिलिप्पियरास पत्र याचा 1 अध्याय 18 वचन,
त्या ठिकाणी त्या वचनांमध्ये सांगितलं निमित्त कुठलं का असाना पण देवाचा जय जयकार झाला पाहिजे. मला अभिमान आहे माझ्या चर्चा एका कब्रस्थानामध्ये मी जेवायला गेलो 20 वर्षापूर्वी 2001 मध्ये नाताळाच्या दिवशी ख्रिसमसच्या दिवशी एक तरुण व्यक्ती वारलेली होती. त्या ठिकाणी मी त्या भयंकर गर्दी त्या कब्रस्थानामध्ये भयंकर गर्दी होती. मी त्या ठिकाणी संदेश दिला आणि संदेश त्याच रात्री ज्या म्हणजे दुपारी ती मयत झाली प्रेत यात्रा दुपारी झाली आणि संध्याकाळी 4 जण त्या मैतातून म्हणजे तिथं मैतीला गेलेले माझा संदेश त्या ठिकाणी ऐकलेले 4 जण माझ्याकडे आले संध्याकाळी. माझ्याकडे आल्यानंतर मला बोलायला लागले की बाळक साहेब आम्हाला चर्चला दररोज यायचे. काय हरकत नाही बोललो रोज संध्याकाळी 7:30 ते 8:30 आपण चर्चमध्ये येऊ शकतो प्रार्थना करू शकतो वचनांची देवाणघेवाण करू शकतो. 4 जण आलेले होते दुसऱ्या दिवशी 2 जण परत आले आणि तिसऱ्या दिवशी 1 जण राहिले. आणि मला वाटतंय 2001 नाही त्याच्या अगोदर मला वाटतं 98-99 ची ती गोष्ट आहे आणि त्याच्यातला जो टिकला 1 जण जो टिकला एक त्याला जो 24 तास दारू प्यायचा तो एक संदेश ऐकून निमित्त होतं फक्त त्या ठिकाणी माहितीचं निमित्त होतं त्या ठिकाणी प्रेत यात्रेचं निमित्त होतं. मात्र जो संदेश आहे कधी माणसाला मिळेल कधी माणसाला लागेल हे सांगता येत नाही. माणूस कधी बदलून जाईल हे सांगता येत नाही. हे आपलं कर्तव्य आहे. ज्याला सकाळी उठल्या उठल्या दारू लागत होते असा माणूस बदलला आणि आज रेग्युलर चर्चला तो माणूस त्याची पत्नी त्याची लेकरं त्याचं कुटुंब त्याचा परिवार सगळ्या चर्चमध्ये येते. निमित्त होत एक मयत. बऱ्याच वेळेला आपण तो विचार करत नाही. आपण काय करतो इनडायरेक्टली आपण अडवण्याचा प्रयत्न करतो. आपण हे करायचं नाही आपण ते करायचं नाही. या ठिकाणी मारताना लागत त्यांना माहित होतं की हा शाबात आहे. त्या थांबल्या किती दिवस 2 दिवस त्या ठिकाणी थांबल्या कारण दुसऱ्या दिवशी सभास्थान दुसऱ्या दिवशी देवाचं वचन या येशू त्यांच्या बरोबर बोलणार होतं हे त्यांना माहित होतं. आमचा येशू आज देखील जिवंत आहे. सांगायचं तात्पर्य आपण प्रत्येक जण ऐकतो. बऱ्याच ठिकाणाहून तुम्ही संदेश ऐकलेले असतील. काल मी सुद्धा संदेश दिलेला होता. बऱ्याच जणांनी त्याला सुद्धा विरोध केला त्या संदेशाला सुद्धा विरोध केला. पण मला एक कळतंय देवाचं वचन सांगणं हे वाईट नाही. चर्च बंद सेलिब्रेशन कसलं हा तर महत्वाचा. चर्चच बंद आहे लॉकडाऊन मध्ये सेलिब्रेशन कसलं. पण एक संदेश येशूचं दुःख सण येशूचं दुःख येशूने आपल्यासाठी काय काय सहन केलेलं आहे. ते जगापर्यंत पोहोचलं पाहिजे. आज आनंद वाटतो या ठिकाणी फक्त येशूने त्या पदस्तंभावर असताना खाली बघून फक्त तेवढीच काळजी नाही पण त्यांना ज्या शाबाताची निर्मिती परमेश्वराने केलेली जो शाबात तुमच्यासाठी आमच्यासाठी आणि आपल्या आशीर्वादासाठी आपल्या विश्रांतीसाठी दिलेला आहे आपल्या पावित्र्यासाठी दिलेला आहे. तुम्ही विचार करा त्या मरणामध्ये तो शाबात त्या ठिकाणी आलेला आहे. शाबाताची विश्रांती म्हणजे आज जर जग विचार करत असला आज तो विसावा घेत राहिलेला आहे. एक जर विचार केला ज्या आज्ञाचं पालन मी गेल्या आठवड्यात सुद्धा सांगत होतो. येशू जे करत होता परमेश्वराने जे त्याला सांगितलेले जे आज्ञा दिलेले
बरोबर शाब्बात दिवशी इतका महान आपला येशू ख्रिस्त आहे. मला स्वाभिमान आहे, मी त्याचा भक्त आहे, मी त्याचा शिष्य आहे, मी त्याचा जय जयकार करणार आहे. माझी त्याने निवड केलेली आहे, तुमची त्याने निवड केलेली आहे. या ठिकाणी एकच आपल्याला पाहायचं, ज्या शाब्बाताबद्दल सुरुवातीपासून मी सांगत राहिलो, मार्था मारिया त्या ठिकाणी मागं फिरलेल्या आहेत. त्यांना माहित होतं आपल्याला प्रभूचा जय जयकार करायचा, आपल्याला थांबायचे, थोडा वेळ थांबायचं, आपल्याला देवाचा जय जयकार करायचा. शाब्बाताचं पालन, शाब्बाताची जी आज्ञा आहे त्याचं तंतोतंत पालन त्या ठिकाणी त्यांनी केलं. आणि आज्ञा पालनाचा जर विचार केला, आज्ञा ज्यावेळेला आपण पाळतो, देवाचं वचन ज्यावेळेला पाळतो, अनेक ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले की त्या आशीर्वादाने भरले जातात. आणि ही महत्वाची जी आज्ञा आहे, ज्या वेळेला ज्या आज्ञेमध्ये आपण देवाचा जय जयकार करू शकतो, अशी ही शाबाताची आज्ञा महत्वाची. आणि फक्त आपल्याला भूतलावर ही आज्ञा पाळायची नाही, आपल्याला स्वर्गाच्या राज्यात त्या ठिकाणी सुद्धा यशायाचा 66 22 पासून पुढची जर वचनं पाहिली तर त्याच्यामध्ये सांगितलं, या शाबातापासून त्या शाबातापर्यंत परमेश्वरापुढे भजन पूजन करण्यात येणार. आणि त्याची रंगीत तालीम, त्याची रिहर्सल आपल्याला या भूतलावर करायची. आणि म्हणूनच आजचा जो दिवस आहे, आजचा जो दिवस आहे पहा, तिथं वचन मी पुन्हा वाचतोय. आजचा जो दिवस आहे, लुक्याचा 23वा अध्याय आणि 54, 55, 56 वचन. तो तयारी करण्याचा दिवस असून शाब्बात सुरू होणार होता. म्हणजे शाब्बाताच्या पूर्वीची तयारी उद्याचा आजच खरेदी करून ठेवायचं, उद्या कामकाज करायचं नाही. म्हणजे आज जो शाब्बात आहे, आज ज्या शाब्बातामध्ये मी तुमच्यापर्यंत देवाचं वचन ऐकतोय, त्या दिवशी कुठलं कामकाज करायचं नाही, हे देवाचं वचन आहे. निर्गम 20:8-11 मध्ये सांगितलं, तुझा दास दासी गाय बैल यांनी सुद्धा काम करायचं नाही, असं देवाचं वचन आहे. आणि त्या वचनाप्रमाणे या ठिकाणी घडत चाललेलं आहे. तिथं सांगितलेलं तो तयारी करण्याचा दिवस असून शाबात सुरू होणार होता. ज्या बायका गालिलाहून त्याच्याबरोबर आल्या होत्या, त्यांनी त्यांच्या मागे येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले. मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्य व सुगंधी तेल तयार केले. सगळी व्यवस्था बघून गेले होते. त्यांना मनोमन इच्छा होती की आमच्याकडून देवाची, आमच्याकडून प्रभूची सेवा झाली पाहिजे. परंतु देवाची जी आज्ञा होती की आपल्याला त्या दिवशी स्वस्थ राहायचे, त्या दिवशी आपल्याला विश्रांती घ्यायची, त्या वचनाप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. त्या दिवशी त्या शांत राहिल्या. फक्त त्यांनी चौकशी केली, मसाले वगैरे सगळं घेतलं, ही चौकशी त्यांनी केली. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी शाबाताचं जे महत्व आहे आपल्या जीवनामध्ये, तुमच्या माझ्या जीवनामध्ये कायम राहायला पाहिजे. ज्यावेळेला आपण शाबाताचं पालन करतो, ज्यावेळेला शाबाताचं पालन करतोय, त्यावेळेला देवाच्या मोठ्या आज्ञाचं आपण पालन करत असतो. आणि आपल्याला पालन जे करायचे भूतलावरच नाही तर स्वर्गाच्या राज्यामध्ये सुद्धा करायचंय. मात्र या शाबातामुळं आपल्या घरामध्ये आपण जो जय जयकार त्या शाबातामध्ये देवाचा करतोय, त्याच्यामुळं आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला संरक्षण लाभणार आहे. कारण यशायाचा 58वा अध्याय आणि तिथं जर आपण 9वं वचन जर पाहिलं, 8 आणि 9 वचन, तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, हे परमेश्वरा तुझं गौरवच आमचं पाठीराखवते.
ज्यावेळेला आपण देवाचा जय जयकार करतोय आणि देवाचा जय जयकार करण्यासाठी शाबात महत्वाचा आहे आणि त्या शाबातात ज्यावेळेला देवाचा जय जयकार करू देव आपाप आपल्याला संरक्षण देणार आहे. शाबातामध्ये देवाचा जय जयकार आपल्याकडून झालाच पाहिजे. म्हणून या ठिकाणी जे देवाचं वचन आलेलं आहे, सुंदरसं वचन या ठिकाणी आलेलं आहे. त्याही दुःखामध्ये ज्या शिष्या गालिला म्हणून त्याच्याबरोबर आलेल्या होत्या त्या दुःखामध्ये होत्या पण सगळ्यात महत्त्व त्यांनी जे दिलेलं आहे, म्हणजे अगोदर जी स्टोरी मी तुम्हाला सांगितली, गंगापूरची जी स्टोरी सांगितली, एक जो माणूस कधीच चर्चला आला नाही आणि त्याचे नातेवाईक म्हणत होते बाळकाने दुसऱ्याला कुणाला तरी संदेश द्यायला सांगायचं होतं आणि त्या ठिकाणी कब्रस्तानामध्ये यायचं होतं. परंतु एक ध्यानात ठेवा, महत्त्वाची जी आज्ञा आहे ते पाळणं फार गरजेचं आहे आणि ती आज्ञा आणि याच्या पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय जे मेलेले आहेत त्यांना आपल्या मेलेल्यांना पुरायला जाऊ द्या. जे मेलेले त्यांना मेलेल्यांना पुरायला जाऊ द्या. म्हणजे मेलेल्यांना काय करतील सांगायचं तात्पर्य या ठिकाणी देवाचं मंदिर, देवाचं चर्च, देवाचं वचन, देवाचे शब्द याच्यापेक्षा कोणीही मोठं नाही, देवापेक्षा कोणीही मोठं नाही. आणि म्हणून या ठिकाणी ज्या स्त्रिया या ठिकाणी आलेल्या होत्या त्या ठिकाणी शाबात असल्यामुळं त्या ठिकाणी शांत राहिले. जसं पालन त्यांनी केलेले शाबाताचं, जसं पालन प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले शाबाताचं, तसंच तुम्ही आणि मी केलं पाहिजे आणि देवाकडं जे आशीर्वादाचं भांडार आहे ते आपल्यासाठी उघडून घेतलं पाहिजे. परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू. प्रार्थना करूया यावेळेला. पवित्र परमेश्वर सृष्टीच्या निर्माण करत्या बापा तुझ्या नावाला महिमा गौरव आज आणि साहस असो. काही वेळेस माझा राजा तुझ्या वचनातून बाप्पा या ठिकाणी बोललेलं हे माझ्या राजा करू बाप्पा, हे वचन बाप्पा अनेकांच्या कानापर्यंत पोहोचू दे बाप्पा. त्यांनी ते ऐकावं बाप्पा आणि ज्या तुझ्या आज्ञा आणि आज्ञाला जे महत्त्व प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले बाप्पा, त्याच्याबरोबर जे होते त्यांनी दिलेले बाप्पा आणि तेच महत्त्व बाप्पा आम्ही सुद्धा द्यावं बाप्पा. त्या आज्ञा पाळण्यामध्ये बाप्पा आमचा आनंद असावा बाप्पा असं तू हे माझ्या राजा. कारण बाप्पा तुझं वचन असं सांगते त्याच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यामध्ये जर आनंद असला तर देवाचं वचन सांगते स्तोत्रसंहिता 112:2 मध्ये त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, धनसंपदा त्याच्या घरी असते, त्याचे मी नीतिमत्व सर्व काळ राहते, अंधकारात त्याला सूर्यप्रकाश प्राप्त होतो. खरोखर माझ्या राजा ज्यावेळेला तुझ्या आज्ञा पाळण्यामध्ये आनंद आम्ही मानतोय बाप्पा, आज्ञा पाळण्यामध्ये आम्हाला आनंद असतोय, त्यावेळेला बाप्पा आशीर्वाद सुद्धा तू आनंदाने आम्हाला देतोयस माझ्या ईश्वर. प्रभू येशू तू ये बाप्पा. आज माझ्या राजा करू बाप्पा जो जे शाबाताबद्दल या ठिकाणी वचन आलेले हे माझ्या राजा त्या शाबाताचं आमच्याकडून तंतोतंत पालन व्हावं बाप्पा असं तू कर. आज माझ्या राजा रुपेसरी प्रार्थना आहे बाप्पा, जी सूज आहे बाप्पा त्याच्या छातीमध्ये बाप्पा, हे माझ्या राजा खात्यामध्ये जी सूज आहे बाप्पा तू या शब्दात बाप्पा ती तू बरी कर बाप्पा. कोमल बाप्पा हे माझ्या राजा कर बाप्पा, तू ये बाप्पा, जी जखम बाप्पा तिला झालेली आज तुझ्या शब्दाने बाप्पा ती जखम तू भरून काढ. सायमन बाबांसाठी प्रार्थना करतो माझ्या राजा, हे प्रभू तुझ्या शब्दाने त्याला तू आरोग्य दे बाप्पा. शिंदे सरांना बाप्पा आरोग्य दे बाप्पा, प्रकाशला बाप्पा आरोग्य तू दे, त्याला तू बरे कर माझ्या राजा. हे तुझ्या संतोष राजू आरोग्याचा स्पर्श त्यांना कर माझ्या राजा. हे प्रभू प्रगतीसाठी तुला तुझ्यावर विनंती आलेली माझ्या राजा, प्रगतीला तू स्पर्श कर बाप्पा, तू आरोग्य दे बाप्पा, जीवनला बाप्पा काम तू दे बाप्पा, सुधीर बाप्पा त्याच्या केस मधले सर्व अडथळे बाप्पा दूर कर माझ्या राजा. हे प्रभू तू ये बाप्पा. आज मी प्रार्थना करते माझ्या ईश्वर, हे तू ये बाप्पा. आज बाप्पा जे आजारात असतील, जे दुःखात असतील बाप्पा आणि ह्या वेळेला जे तुझा संदेश ऐकत असतील बाप्पा, हे शब्द त्यांच्या कानावर पडून बाप्पा आणि येशू त्यांच्या संगती बोलून बाप्पा त्यांना तू बरं कर आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत बाप्पा त्या तू मान्य कर. प्रार्थना की साभा तुझी मागतो इथून तुझी संपूर्ण वेळ काळ मी तुझ्या हातात सोपवित आहे. येशू तुझ्या प्रिय आणि गोड नावावर मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकराचा मास आणि जसे आम्ही आपला मियासून सोडले आहे तसेच तू आमची मास सोड आणि मास परीक्षा नको तर मास वेळेपासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.